तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्यात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता स्टार्ट करू की एक्झॅक्टली कुठे आपले ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण सेटअप अकॉर्डिंग एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. तर बँक निफ्टीची आजची जी ओपनिंग होती थोडीशी फ्लॅटच होती, कारण की ही जी क्लोजिंग लेवल होती याच्या जवळ याची ओपनिंग होती. हा जो रेंज होता याच्यामध्ये आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी इंडिशन क्रिएट केलेली, वरच्या साईडनी एक वीक क्रिएट केला आणि जी क्लोजिंग होती ती बेरीज दिलेली होती. बट हा जो पीडेल आहे हा खूप जवळ होता. तर या अकॉर्डिंग डायरेक्शन काही क्लिअर झालेलं नव्हतं की कोणत्या साईडला मार्केट जाणार ते. बट इथे ही कॅन्डल बुलिश झाली, ही कॅन्डल एक होल्ड केलेली आहे आणि त्यानंतर ही जी कॅन्डल आहे ही तुम्हाला प्रॉपरली दिसेल की प्रॉपरली इंगल्फ करून यांनी स्ट्रॉंगली बुलिश कॅन्डल क्लोज दिलेली आहे. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी एंट्री एक्झिक्यूट केली आणि मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जर वरच्या साईडनी जर हा निघाला तर सरळ हा जो सेलर आहे यांना टार्गेट करू शकतो, जो की ऑलमोस्ट 48,400चा सेलर होता. त्यांनाच टार्गेट करून आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे आणि सेम कॅन्डल चाललो आपण एसएल लावलेला. ज्या प्रकारे मी सांगितलं की टार्गेट जे होतं ते आपलं 48,400चं होतं. हा जर ट्रेड रिव्हर्स झाला असता आणि इथे असलेला जो एसएल आपला ट्रिगर्ड झाला असता तर हा पुष्कळ वेळ या रेंजमध्ये थांबला असता. त्यानंतर पीडेल ब्रेक केलं असतं आणि आपल्याला इथे ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये डाऊन साईडला ट्रेंड मिळाला असता. तर तिथे आपला एसएल पण कव्हर झाला असता आणि एक्स्ट्रा प्रॉफिट पण देऊन गेलं असतं. तर त्या अकॉर्डिंग हा ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे. आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि एसएल इथे लावलेला. जेव्हा मार्केट हे रिजेक्शन घेऊन खाली आला तर चांगलंच इथे घाबरवलेलं आहे. ऑलमोस्ट एसएलच्या जवळ आलेला होता. जस्ट एका पॉईंटने एसएल इथे वाचलेला आहे. ही जी कॅन्डल आहे एवढी काही खास डाऊन साईडनी आलेली नव्हती. बट ऑप्शन प्रीमियममध्ये जिथे स्टॉप लॉस लावलेला होता तिथे एक्झॅक्टली त्या लेवलवर पोहोचलेला होता. जस्ट एका पॉईंटने एसएल वाचलेला आहे. तिथनं रिव्हर्स झाला आणि पुन्हा डे हाय क्रॉस करून यांनी वरच्या साईडनी क्लोजिंग दिलेली आहे. तर जेव्हा ही स्ट्रॉंग क्लोजिंग आली तर इथे कन्फर्म झालेलं होतं की हे जे सेलर आहे यांना हा टार्गेट इझिली आता करू शकतो. बट ही मुवमेंट डाऊन साईडली दाखवली. तर मी लाईव्हमध्ये सांगितलेलं पण होतं की ही जी मुवमेंट आता सुरू आहे हे जे पण वीक प्लेअर आहे त्यांना घाबरवण्यासाठी किंवा त्यांना बाहेर काढण्यासाठी ही मुवमेंट आहे. जनरली अशा प्रकारची मुवमेंट राहते आणि त्यानंतर जे आहे ते ट्रेंड कंटिन्यू होतो, जे की इथे तुम्हाला दिसेल प्रॉपरली यांनी या कॅन्डलच्या जवळपास आणलेलं आहे आणि इथनं पुन्हा बाहेर ॲक्टिव्ह झाले आणि पुन्हा डे हाय लावलेला आहे. जेव्हा ही कॅन्डल क्लोज झाली तर स्ट्रॉंग कॅन्डल दिसल्यामुळे मी जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी या कॅन्डलच्या खाली लावला. बट इथे तुम्हाला दिसेल की या कॅन्डलचा लो इथे ब्रेक झालेला आहे. बट स्ट्राईक प्राईसमध्ये तो ब्रेक झालेला नव्हता. इथनं प्रॉपरली बाहेर ॲक्टिव्ह झाली आणि वरच्या साईडने नेलेला आहे. इथे पुन्हा दिसेल डे हाय जवळ एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट झाली. तर इथे पुन्हा आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावलेला होता ट्रेल करून तो अजून टाईट ट्रेल केला आणि या कॅन्डलच्या खाली लावलेला आहे. जेव्हा बँक निफ्टी इथनं डे हाय लावलं, एक रिव्हर्स केला, इथे तुम्हाला पुन्हा दिसेल की जो हा लो आहे हा इथे ब्रेक झालेला आहे. बट स्ट्राईक प्राईसमध्ये तो ब्रेक झालेला नव्हता. जेव्हा इथे 2-3 कॅन्डल होल्ड केल्या, या कॅन्डलमध्ये जेव्हा स्पाईक लावलेला आहे तेव्हा इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर टोटली आता मार्केट जे आहे ते टोटली साईडवेजमध्ये सुरू आहे. आणि मी लाईव्ह स्ट्रीममध्ये पण सांगितलेलं होतं की आज 2024ची 1 जानेवारी आहे आणि वर्षाचा नवीन दिवस आहे. तर पहिल्या तारखेला जर आपण प्रॉफिटेबल आहे तर त्याला प्रॉफिटमध्येच क्लोज करा. जर वर्षाचा पहिला दिवस जर प्रॉफिटेबल आहे तर माइंडसेटसाठी पण तो थोडासा पॉझिटिव्ह राहतो. त्या अकॉर्डिंग आपण आज एकच ट्रेड घेऊन क्लोज केलेला आहे. तर आता तुम्ही बघत आहे की टोटली जी रेंज आहे ह्यामध्येच मार्केट फिरत आहे आणि टोटली दोन्ही साईडचे जे एसएल आहे ते हंट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आज बँक निफ्टीचा जो ट्रेड होता तो आपण या कॅन्डल क्लोजिंगवर एंट्री केलेली आहे आणि हा जो स्विंग आहे या स्विंगवर आपला इथे बुक झालेला आहे. ऑलमोस्ट आपण या लेवलपासून तर ऑलमोस्ट डे हायपर्यंत कॅरी केलं आणि जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झालेला आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. यासोबत बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीमध्ये बघाल तर निफ्टीचा ही जी कॅन्डल आहे ही ब्रेकआउटची मला दिसत होती. मला वाटलं की इथे रिव्हर्सल पण येऊ शकतो, कारण की ही डॉमिनेट कॅन्डल होती आणि डाऊन साईडला जर हा पीडेल क्रॉस केला असता तर डाऊन साईडची मुवमेंट आली असती. बट तसं न करता इथे बाहेर ॲक्टिवेट झाले आणि डे हाय आणि टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट तुम्ही इथे बघाल तर कोणताही ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नाही आहे. इथे हा कंटिन्युअसली अपसाईडला गेला, कंटिन्युअसली डाऊन साईडला आला, पुन्हा कंटिन्युअसली अपसाईडला गेला. या रेंजचा पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आलेला नाही आहे. टोटली साईडवेज टू वोलेटाईल आहे. इथे पण आता हा वरच्या साईडने निघत आहे बट सेटअप अकॉर्डिंग नाही आहे. तुम्ही सांगितलं की आपल्याला सॉलिड कॅन्डल पाहिजे, सॉलिड कॅन्डल याच्यामध्ये एक पण नाही आहे. तर याला आपण इग्नोर केलेला आहे. तर सेटअप अकॉर्डिंग निफ्टीमध्ये एकही ट्रेड नाही आहे, त्यामुळे आपण आज निफ्टीला टोटली इग्नोर केलेला आहे. तर हे होतं निफ्टीचं एक्सप्लेनेशन. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 तिथे मी बँक निफ्टीचा 48,400चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 342 आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 11:37 48,400चा पी तो झालेला आहे 264 तर सेटअप अकॉर्डिंग आज बँक निफ्टीने ट्रेड ॲक्टिव्ह करून दिलेला आहे. तर आपण आज एकच ट्रेड घेतला, बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केला आणि प्रॉपरली त्याला टार्गेट अकॉर्डिंग बुक केलेला आहे. मी ज्या प्रकारे सांगितलं की आज वर्षाची पहिली तारीख आहे, पहिला दिवस पण आहे.
तर त्या अकॉर्डिंग आपण आज प्रॉफिटमध्ये क्लोज करत आहे, तेच आपल्यासाठी भरपूर आहे. उद्याला आपण पुन्हा फ्रेश माइंडनी येऊ आणि फ्रेश एंट्री घेऊ. त्या अकॉर्डिंग आपण मॅनेज करू शकतो की कशा अकॉर्डिंग राहील. लाईव्ह स्ट्रीममध्ये पण सांगितलेलं होतं की ज्यांनी माझ्यासोबत ट्रेड घेतलेला असेल ते प्रॉपरली बुक करून घ्या. सिस्टम क्लोज करायचं तर क्लोज करा, अदरवाईज फक्त वॉच करू शकता. होप करतो मी जे रोज तुम्हाला एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये लर्निंग देतो ते तुमच्या कामात येत असेल. जर तुम्हाला पण तुमची लर्निंग अजून वाढवायची असेल तर तुम्ही पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडून अजून लर्निंग वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करावं लागेल आणि तिथे पूर्ण डिटेल घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडून कशाप्रकारे आम्ही सायकोलॉजी मॅनेज करतो, कशाप्रकारे आम्ही ट्रेड एक्झिक्यूट करतो, काय आमचा सेटअप आहे, तर ते पूर्णपणे तुम्ही त्यामध्ये शिकू शकता. तर ज्यांना पण लाईव्हमध्ये जॉईन व्हायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये पण काही कंटेंट व्हॅल्युबल वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर हे होते आजचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.